चिकू, तू काय करतेस इथे? ए बघ तिथनं बाजूला हो, तिथे ओटी ठेवल्यात ना, उगाच काहीतरी गडबड व्हायची. गडबड? कसली गडबड मम्मा? चिकू, उगाच प्रश्न विचारू नकोस. जेवढं सांगितलं तेवढं कर बरं. बाजूला हो तिथनं. बर, कृष्ण जन्माची वेळ झालीये, हळदी कुंकू लावून घ्या. कोमल, तू ये, हळदी कुंकू लावून घे. ये. महाडिकांच्या प्रथेनुसार कृष्ण जन्माष्टमीला दोन्ही सुनांच्या ओट्या भरल्या जातील आणि ज्या सुनेच्या ओटीत बाळकृष्ण येईल तीच सून महाडिकांच्या घराला पहिला वारस देईल. आणि आज पहिला मान मोठ्या सुनेचा असतो. त्यामुळे या, बसा. माडिक घराण्याची प्रथा आहे पोरींनो. आता दोघींनी पण ओटीत बाळकृष्ण शोधायचा. ज्याच्या ओटीत श्रीकृष्ण असेल ती सून माडिकांच्या घराला वारस देईल. मिळाला.
राणीच्या ओटीत बाळकृष्ण आला म्हणजे माडिकांच्या घराला वारस राणीच देणार बर का. बाळकृष्णाच्या जन्माची वेळ झाली. चला पाळणा म्हणायला घेऊया. बरं ताई, चला पाळणा म्हणूया. या सगळ्यांनी या. राणी तू दोरी घे बाळा. ये. पहिल्या दिवशी जन्मले बाळ, कळस सोन्याचा देते डहाळ. कृष्ण जन्मला कंसाचा काळ, जो बाळा जो जो रे जो. कृष्ण जन्मला कंसाचा काळ, जो बाळा जो जो रे जो. कृष्ण जन्मला कंसाचा काळ, जो बाळा जो जो रे जो. दुसऱ्या दिवशी दुसरा रंग, रूप सावळे गोरस रंग. जसा झळकतो आरशाचा भिंगा, जो बाळा जो जो रे जो. जसा झळकतो आरशाचा भिंगा, जो बाळा जो जो रे जो. जसा झळकतो आरशाचा भिंगा, जो बाळा जो जो रे जो. तिसऱ्या दिवशी आनंद मोठा, सीता सावित्री बायांनो उठा. खारीक खोबरं साखर वाटा, जो बाळा जो जो रे जो. खारीक खोबरं साखर वाटा, जो बाळा जो जो रे जो. राणे, अगं काय सांगू तुला, जेवतेव माणूस ना तुझीच आठवण काढत होता. सारखं आपलं राणी पाहिजे होती, उगाच सासरी गेली, असंच चाललं होतं बघ सगळ्याच. ही पहिले कृष्ण जन्माष्टमी असेल ना, जेव्हा मी तिकडे नाहीये. लेकच तरी वाटतंय मला पण. अगं येडी आहेस वे पोरी. हा आता कस तरी वाटून नाही घ्यायचं मनाला. हे बघ, सासरचं समजा सण चांगलं हसून खेळून साजरं करायचं. आता तिथं बी सगळी तुझ्याकडेच डोळे लावून बसणार ना बाय. आणि वगैरे नाही तुम्ही केला का साजरा किसन देवाचा जन्म? सुरके, अगं तिच्या घरी तर उत्सवच असेल, हाय का नाही ग राणे? आणि आपली राणी सूर म्हणून समधीकडे फिरत असेल. वहिनी आणि राणी काय त्याला? मिळाला.
हो बुवा, लई भारी झाला इथे उत्सव. सगळे लोक एवढे मायाळू आहेत ना, सगळ्या आनंदात पार पडले. आनंदानं हसून हसून आता माझे गाल दुखायला लागले. चला चला, आता लय उशीर झालाय. तुम्ही दोघ जण झोपा. लय वेळ जागत बसू नका. ठेवू? वय वय ठेवू. आणि काळजी घे बाई स्वतःची. हो. अरे देवा, काय आहे तुझ्या मनात? इकडे आले तेव्हापासून स्वतःला सांगते की तू माझ्या पाठीशी आहेस, पण तू माझ्या पाठीशी असताना सुद्धा सगळं वंगळच का होतंय माझ्या बरोबर? अरे असा काय गुन्हा केलाय मी? असं काय पाप केलंय ज्याची शिक्षा तुम्हाला रोज देतोयस? ही रोज माझ्या आई भावांना सांगते की मी इथं सुखात आहे, पण इथं रोजच निखाऱ्यांवर चालावं लागतंय. ही कृष्णाची मूर्ती तुझ्या ओटीत योगायोगाने आली आहे, म्हणून जास्त खुश होऊ नकोस. तुझ्या पोटी कधीच कृष्ण जन्माला येणार नाही, कारण मी तुला बायको म्हणून कधीच मान्य करणार नाही. का मान्य करू? त्या अवलक्षणी पोरीला मी माझ्या घरची सून म्हणून का मान्य करू? तुमचा हा हट्ट मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही, हे लक्षात ठेवा. माझा हट्ट, तुम्ही माझा हट्ट पूर्ण करा नका करू, मला काही फरक पडत नाही. पण माझी प्रार्थना तो वरचा करता करविता ऐकतो आणि मान्य हे करतो. हो, म्हणून तर तो बाळकृष्ण राणीच्या ओटीत गेला. मला ती तुमच्या इच्छेनं काहीच होणार नाही, कारण देवाच्या इच्छेपुढे कोणाचं काहीही चालत नाही. गैरसमजात जगताय, निव्वळ गोड गैरसमजात जगताय तुम्ही. हे जे सगळं घडतंय हे देवाच्या इच्छेने नाही, तुमच्या त्या औदसेच्या हातून घडतंय. बास झाला, तिला दोष देणं बंद करा. जे तुम्ही घडवण्याचा प्रयत्न केलात ना, निदान त्याची जबाबदारी तरी स्वीकारा. म्हणजे महागड्या ब्लाऊज पीसच्या ओटीत तो बाळकृष्ण तुम्हीच ठेवलात ना? हो मग? कारण तो तुम्हाला उर्मिलाच्या ओटीत घालायचा होता. काय बोलताय तुम्ही? जे तुम्ही ऐकताय तेच. मला ती खोटं बोलण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. शेवटी देवाच्या मनात जे आहे ना तेच घडणार आहे, आणि तेच मी कोड मानून घेईन. आणि घडलंही तसंच. जे देवाच्या मनात होतं, जे माझ्या मनात होतं. तुमचा आता जो संताप होतोय ना, कारण सगळं तुमच्या मनाविरुद्ध घडतंय. तुमच्या मनातली घाण बघून तेव्हा माझी चिडचिड झाली होती. म्हणजे बाळकृष्ण तुम्ही बदललात, हो ना? शी, हे असले अदला बदलीचे प्रकार मला शोभत नाहीत, आणि त्याची मला गरजही नाही. देवाची लीला आहे. देवावर माझा नितांत विश्वास आणि श्रद्धा आहे. आपण असं म्हणूया की बाळकृष्णाची लीला आहे. अहो, म्हणून तर तो बाळकृष्ण राणीच्या ओटीत गेला, आणि ती त्याच योग्यतेची आहे. मला माहित नाही तुम्हाला कधी जमणार आहे, पण कधी जमलंच तर विचार करा. राणीला लवकर सून म्हणून स्वीकारा. वेळ लागलाय मला? तुला माझी बायको म्हणून स्वीकारायला वेळ लागलाय का मला? मी तुझ्याशी लग्न का केलंय, माझं इंटेन्शन तुला माहित असून सुद्धा तू ही अपेक्षा करतेस. वेळीच या स्वप्नाळू जगातून बाहेर ये, नाहीतर तुझं काही खरं नाही. कारण हे कधीच पॉसिबल होणार नाहीये.
सर तसं तर आपलं लग्न होणं पण कधी पॉसिबलच नव्हतं. तुमच्यासारखा रागराग करणारा माणूस माझ्याशी लग्न करेल हे शक्य होतं का कधी? मी या घरची सून होईल असा विचार सुद्धा माझ्या मनाला कधी शिवला नव्हता. आणि तुमच्या मनाला शिवल याचा तर काही संबंधच येत नाही ना. जे त्यावेळी शक्य नव्हतं ते आता सगळं घडलंय ना. यापुढे तर लई काही काही घडू शकतं सर. म्हणजे तुला असं वाटतं की हे सगळं व्हावं? मला काहीच वाटत नाहीये सर. माझ्या ध्यानी म्हणी नसताना यो बाळकृष्ण माझ्या ओट्यात पडला हे मी माझं भाग्य समजते. माणूस म्हणून आपण जग बदलायला जातो, पण ज्याने हे जग निर्माण केलंय त्याला त्याच्या त्याच्या पद्धतीने चालू द्यायचं ना. आपण कशाला नको तो हट्ट करायचा. त्यामुळे मी पण आता कुठला हट्ट करणार नाही, कुठलीही अपेक्षा ठेवणार नाही. त्या देवाच्या बाळकृष्णाच्या मनात जे असेल ना ते घडेल सर. जर त्याने तुम्हाला माझ्याशी लग्न करायला लावलंय ना तर यापुढे सुद्धा सगळं तो घडवून आणेल. त्याने घडवून आणलं तरी मी ते मान्य करणार नाहीये. माझ्यासाठी हे लग्न फक्त एक डील आहे. त्यामुळे माझा फोकस क्लिअर आहे. फक्त तुला त्रास द्यायचा आणि तो मी शेवटपर्यंत देत राहणार. लग्न झालेल्या स्त्रीला जे जे सुख मिळायला हवं त्यातलं एकही सुख मी तुला मिळू देणार नाहीये. तू माझी बायको नाहीयेस, तू फक्त माझी गुलाम आहेस. आणि हे मरेपर्यंत लक्षात ठेवायचं. तुम्हीच एक गोष्ट नीट लक्षात ठेवा. तुमची किती इच्छा असली तरी माझा इंद्रा तिला कधीच बायको मानणार नाही. तिला कधीच बायको म्हणून वागवणारही नाही. माझा माझ्या इंद्रावर पूर्ण विश्वास आहे. म्हणजे तो राणीला बायको म्हणून का वागवणार नाही? तो आता तिच्याशी प्रेमानं बोलतोय, प्रेमानं वागतोय. आणि नेमकं तुम्ही आत्ताच असं का म्हणताय? मी असं म्हणते कारण मी तसं होऊ देणार नाही. इंद्रा तिचा नवरा होण्याआधी माझा मुलगा आहे आणि त्याला माझं कधी ना कधी ऐकावं लागेल आणि तो ऐकेल. माझा माझ्या मुलावरच्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. आणि माझा देवावरती विश्वास आहे. देवाची लीला अगाध आहे, पण ती तुमच्यासारख्या सामान्य माणसांना नाही कळलं. तुम्हीच बघा ना, तुम्ही लग्नामध्ये एवढी आडकाठी केली पण तिचं आणि इंद्राचं लग्न निर्विघ्नपणे पार पडलं. गृहप्रवेशाच्या वेळेला तुम्ही तिच्यासमोर आगीचा भडका उडवून दिलात. काय झालं? ती निखाऱ्यावरून चालत घरात आली लक्ष्मीच्या पावलाने. तुम्ही तिच्या वाटेत निखारे टाकाल, ती फुलं समजून वेचेल. तुम्ही तिच्या वाटेत संकट पेराल, ती संधी समजून पुढे जाईल. तिच्यासारखी सून मिळायला भाग्य लागतं. तिच्यातली गुणी मुलगी ओळखा, अजूनही वेळ गेली नाही. लवकरात लवकर तिला सून म्हणून स्वीकारा. त्यातच तुमचं आणि या घराचं भलं आहे. ते या जन्मात तरी शक्य होणार नाही. नाही होणार म्हणलं तर होतच नाही असं थोडीच असेल. जे आपल्या नशिबात आहे ते होतच की. आता लग्न होणं आपल्या नशिबात होतं ते झालं. आता ते सुख पण जर आपल्या नशिबात असेल तर आपल्याला मिळेलच की, नाही का? आपल्याला नाही, तुला. कारण जे काही हवं असेल ते तुलाच हवं असणार आहे. मला तुझ्याकडून कुठल्याही सुखाची काही अपेक्षा नाही. मुळात मला तू इथे नसल्यासारखीच आहेस. सर तुम्ही नाही म्हटलात तरी मी आहे हे नाकारता येणार नाही ना. आणि जशी तुमची माझ्याकडनं काही अपेक्षा नाहीये तशी माझी पण नाही. हे बघा, मला जे सुख पाहिजे ते मी तुमच्याकडे मागणार नाही, तुमच्याकडे हात पण पसरणार नाही. पण ह्यो बाळकृष्ण माझ्या वाटचं सुख माझ्या पदरात कधी ना कधी टाकल हा विश्वास आहे मला. भगवान कृष्ण सांगतात की आपण आपलं कर्म करत राहायचं असतं, फळाची चिंता करायची नसते. आणि मी पण इथं माझं कर्म करत राहणार आहे. कृष्णदेव सांगतात की त्यागाची भावना आपल्यात असायला पाहिजे. मनात सोडाची भावना ठेवण्यापेक्षा
न्यायानं वागायची भावना ठेवावी, मनात एकमेकांबद्दल प्रेम असावं, एकमेकांबद्दल विश्वास असावा, आणि मी ह्याच न्यायानं वागणार आहे सर. झालं तुझं? आता नीट ऐक. तू माझ्याशी कितीही प्रेमाने बोलायचा प्रयत्न केलास ना, तरी मी विरघळणार नाहीये. अहो, मी पण तुम्ही विरगळावं म्हणून असं वागणार नाही सर. मी माझ्या समाधानासाठी वागते, मी आहे तशी. हो, कळतंय मला तुझं इंटेन्शन्स काय आहेत ते. सांगा मग, काय माझ्या मनात? तुला का सांगू मी? माझं मला माहिती आहे, एवढं पुरेसं आहे. मग ठेवा तुमच्याकडे. तुम्ही मला सांगावा अशी अपेक्षा नाही माझी. तसंही मी माझ्या मनाशी विचार पक्का केलाय. समोरच्याचा कितीही आगीसारखा भडका झाला तरी आपण पाणी व्हायचं. हाय का नाही बेस्ट आयडिया?